आरळगुंडी ग्रामपंचायतीच्या कारभाराची सखोल व बिनचूक चौकशी करून दोषीवर तातडीने कारवाई करावी, तसेच दप्तर दिरंगाई थांबवावी या प्रमुख मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं भुदरगड पंचायत समिती कार्यालयासमोर मंगळवारी 6 जानेवारी 2026 पासून बेमुदत ठिय्या आंदोलन व आत्मक्लेश सत्याग्रही आंदोलन सुरू करण्यात आले. आरळगुंडी ग्रामपंचायतीच्या प्रकरणात कोणतीही सत्यता न तपासता बेकायदेशीर पत्रव्यवहार करून संबंधितांना अभय दिल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. तसेच 5 ऑगस्ट 2025 रोजी ग्रामसंघाची बैठक बेकायदेशीररित्या मंदिरात कोंडून ठेवून शासकीय कामात अडथळा आणणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनाचं नेतृत्व अखिल भारतीय किसान सभेचे समन्वयक कॉम्रेड संग्राम सावंत व CRP सारिका देवीकर करत असून न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आलाय. आंदोलकांना आरळगुंडीतील ग्रामस्थांसह विविध सामाजिक व राजकीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर पाठिंबा दिलाय. प्रशासनाकडून विनंती करण्यात आली असली तरी मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेतलं जाणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.